पहिला बॉल पुढे टाकला होता, लॉफ्ट करायचा होता बॉलला, टायमिंग चुकलं गेलंय. स्विंग आणि मिस असं काहीच मी म्हणेन दृश्य आपल्याला पाहायला मिळालं, कारण जसा बॉल पडला तसा आउट स्विंग झाला आणि आउट स्विंग न बीट केलं बॅट्समन डावखुरे आताचे फलंदाज सागर याला. पहिला बॉल ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 22 रन मात्र नक्कीच कॅल्क्युलेट होत असताना आपल्याला धावसंख्येला सुरुवात झाली आहे. गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत. बीट केलंय. दोन फलंदाजांमध्ये आता संवाद होईल. काय चुकतंय काय चुकत नाहीये. बॉल कोणत्या धाटणीत गोलंदाज फेकतात, गोलंदाजाकडे कोणती स्ट्रेंथ आहे, गोलंदाजाकडे कोणतं प्लस पॉइंट आहे, त्याच्या धाटणीतले चेंडू तो कोणते रिलीज करतोय. आणि नॉनस्ट्रायकर यांचे जे फलंदाज आहेत सर्वेश सागर, त्यांना सर्वेशकडे गेले, नॉलेज ट्रान्सफर केलं. हा फुलटॉस बॉल पुढ्यात उचलला, फेकला, मिड विकेट क्लिअर करतोय. गोलीच्या वेगानं बॉल फरार झाला, कारण आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. ती पोहोचले 7 या आकड्यावर. 7 फॉर नन. 7 हा आकडा स्क्रीनवर 3 षटकांचा सामना. एकूण धावसंख्या झाली ती 7. आउट स्विंगचा बॉल गतीनं बीट केलंय, टायमिंग थोडस चुकलंय, बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू आदलत नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण जरूर बघितलं क्षेत्ररक्षक आहेत. एकच हा मिळणार, सफल होणार ती खर तर स्ट्राइक. दोन्ही बाजूला आपण पाहताय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. एका बाजूला सर्वेश, एका बाजूला सागर. सागरकडनं अपेक्षा आहेत, सागरकडे खर तर गेले कित्येक वर्षाचा क्रिकेटचा चांगला अनुभव आणि बॅटिंग करणारी टीम ओंबली या टीमला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या सामन्यामध्ये मागच्या काही 2 मॅचेस मध्ये जे 2 संघ जिंकले ते धावांना डिफेंड करत असताना जिंकलेत. या मॅच मध्ये किती धावा उभारल्या जातील, ही ताकदी नजाकत, ही class hit timing, everything was matching. It's a stand and a deliver. It's a powerful hitting by Mr. Sagar. This is first 6 presented by Sagar. Team Ombli या टीमचा प्रथम दर्जेदार क्वालिटी बॅटर. षटकार आलाय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचली आहे. आर्यन आहेत, आर्यन आम्हाला अपडेट करतात. धावसंख्या झाली ती 14. 14 ऑन द स्कोर बोर्ड. 14 धावा. रणसंख्या झाली ती 14. विशेष प्रतिभाशाली हा खेळाडू आहे, ज्याला आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. पोलादपूर तालुक्यासोबत खेळ करत असताना कडक फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानं धावसंख्येमध्ये सुद्धा भर घातली आहे. डबल डिजिट मध्ये एकूण धावसंख्या पोहोचली आहे 14 या केला. तुकाराम सावंत उपाध्यक्ष, त्यांची मेहनत, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन, आणि समीर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत या मुख्य आयोजन कमिटीचे एक सदस्य. समीर सोबत थोडी आम्ही चर्चा करू. अध्यक्ष साहेबांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग, त्यांचं योगदान आणि त्यांच्याच खरं तर कुशल आणि कर्तृत्ववान नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जागेवरच बॉल टॅप केला अनोखे शैलीमध्ये, अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईल. अक्षय गोलंदाज, नवीन गोलंदाज आहे, नौखा आहे. 7 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे, म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं एक आदर्श घेऊन मैदानामध्ये तो उतरलाय. या मॅच मध्ये त्याला इम्प्रेसिव्ह खेळ करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आली 14, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली ती 1. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली 1 न. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. 15 फॉर द लॉस ऑफ नन.
चला थोडी घाई करा बॅटिंग बॉलिंग टीम. घड्याळामध्ये 11-13 झालेत. आपल्याला मॅचेस लवकर कव्हर करायचे आहेत. मॅच नंबर 3 मध्ये 3 षटकांचा सामना. अर्धा तासाचा टायमिंग तुम्हाला आम्ही अनिर्धारित वेळ देतोय. आज आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉम्बिनेशन करताना पाहायला मिळते युवराज माली. ओहो क्या बात, क्या बात. लुक ॲट द स्क्रीन हाऊ ही एक्झिक्यूट दिस स्ट्रोक. इट्स मॅग्निफिसंट बॅटिंग. गगनभेदी, गगनचुंबी आणि गगनस्पर्शी हा षटकार आलाय. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. शक्ती आणि त्याच शक्तीचं प्रदर्शन. 6 धावसंख्या पुढे गेली 21 वर 21. इथे एज लागला. बॉल गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. एकच जांभळा पाण्याच्या डबक्यामध्ये पुन्हा एकदा बॉल तिथे थांबेल. हे चित्र तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. रिमझिम पाऊस, पावसासोबत हा खेळ, खेळातली मजा, खेळातला आनंद, खेळातला हर्ष. चिंब भिजून प्रत्येक खेळाडू खेळ साकारणार. तुम्हाला तुमचा तोल सावरावा लागेल. कधी पडणार, कधी धडपडणार. पुन्हा एकदा तुम्हाला सावरून उभं राहावं लागेल. क्रिकेट या खेळानं हेच तर शिकवलंय. ओव्हर द विकेट हा बॉल. हाफ ट्रॅकर अगदी पिचच्या मधोमध फेकलाय. हातातनं बॉल निसटणार. चेंडू जर का आपण बघितलं गेलं तर लाईन मिस करतोय. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. ती 24 या आकड्यावर या 2 धावा मिळाल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. हातांची ओंजली, हातांच्या या 5 बोटांवरची जादू तुम्हाला ती सादर करावीच लागेल. आणि पावसाने रबर बॉल क्रिकेट म्हणजे या 5ही हातांच्या बोटांचा वेगळा वापर तुम्हाला करावा लागेल. बॅटचा एज लागलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं बॉलला. ऑर्थोडॉक्स स्टाईलनं धाडसी फटका खेळ करायचा होता, परंतु इथे फटका जमला नाही. एकच जा मिळणार. मग अशी आम्ही उल्लेख केला तारेवरची कसरत आहे पावसाळी रबर बॉल. कारण गोलंदाजी करत असताना बोट ओलसर असताना, हातांची ओंजली ओलसर असताना मात्र थोडंसं कठीण होतं स्पिन करणं, स्विंग करणं. अचूक टप्प्यावर जे तुम्ही ठरवलंय तिथे तुम्ही चेंडू रिलीज करणं फार कठीण असतं. हा क्लीन बॉल, दांडी गोल. हाताची 5 बोट, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जन्या आणि अंगठा ही बोटांवरची जादू सादर केली आहे गोलंदाज अक्षयनं. आणि ही जादू सादर करत असताना क्लीन बॉल 4 मुंड्या चीत केलं. फलंदाज क्रमांक 1 सर्वेश इज बॅक टू डग आउट. रणसंख्या फक्त 25. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण पोलादपूर असोसिएशनच्या पाहिल्या. चला यानंतर आपण विन मध्ये मॅच खेळवणार आहोत. खडकवाडी चॅम्पियन्स आपण सज्जरा आणि टीम घागरकोण आपणही सज्जरा. नेक्स्ट मॅच मध्ये सावंतकोण आणि मोरगिरी हे 2 संघ काही कारणास्तव ऑन द वे आहेत. अर्थातच मोरगिरी संघ ऑन द वे आहे. मला वाटतं ती ओके सावंतकोण हा संघ पुढे जाईल. द डेड बॉल इज डिक्लेअर्ड बाय द अंपायर. एक मॅच म्हणजे 30 मिनिट्स ऑलमोस्ट आपण सेव्ह केलेत. आणि सेव्हिंग आज सेव्हिंगचं महत्त्व युवराज मिडल क्लास कोणत्याही माणसाला तुम्ही विचारलं तर सेव्हिंगचं फार महत्त्व असतं. इथे मात्र 2 धावा मिळाल्या. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये हे तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. ओव्हर थ्रो मिळणार. कधी चेंडू पाण्याच्या डबक्यामध्ये थांबणार, कधी चेंडू पाण्याच्या डबक्यातनं गती प्रदान होणार, कधी स्कीट होणार. माती ओलसर असते, विकेट ओलसर असते. कॉन्क्रीटची ही विकेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही चकमक नेहमी पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 25 माफ करा 27 2 षटकांचा खेळ झाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला बरोबर 6:30 पावणे 7 पर्यंत संपूर्ण शेड्यूल कव्हर करायचं आहे. कारण 15 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आयोजकांचा चांगला प्रामाणिक प्रयत्न आहे. आयोजकांचा आपण मनापासून कौतुक आभार व्यक्त करूया. आज आई जननी माता आपल्या ग्रामदेवतेला खरंतर वंदन करून या स्पर्धेचा आपण प्रारंभ केला. या स्पर्धेला आपण लॉन्च केलं आणि सरी गावाला मात्र नक्कीच चांगला इतिहास आहे. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेसोबत या असोसिएशन सोबत कटिबद्ध असलेला हा गाव आणि अर्थातच तुकारामजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली
समीर असतील, विनोद, साहिल, किशोर, प्रथमेश, हितेश, दीपक, आदित्य, विशाल, आर्यन असतील, प्रत्येकाची साथ मिळाली आहे आणि या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 2 दिवसाची ही स्पर्धा आहे. पर्व क्रमांक 2मध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय आणि प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइस 20,000 रुपये, द्वितीय 10,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ 7,000 रिस्पेक्टिव्हली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बॉल ऑफ फिल्डर अशा प्रकारे वैयक्तिक बक्षिसे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज यशला पहिले यश मिळेल का? स्वतः यश आहे आणि झेल झाला ड्रॉप. द कॅच इज ड्रॉप. इथे काय चकमक चकमक चकमक. या मैदानामध्ये खो खो आणि कबड्डी दोन्ही पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये जर का ते आलं असेल ना तर जबरदस्त एक दृश्य. कॅमेरामॅनला मी जरूर, कॅमेरामॅन इथे एक खेळाडू स्लिप ऑफ झालाय. त्यानं सावरलं, तितक्यातच कॅमेरा डेव्हिएट झाला आणि त्याच दरम्यान ऑफ कॅमेरा मात्र नक्कीच अजून एक क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पडले होते, धडपडले, जमीनदोस्त झाले, स्किड झाले आणि पाण्याच्या डबक्यामध्ये थोडे थांबले सुद्धा. धावसंख्या 2 पुढे गेली, पोहोचली ती 31 आकड्यावर. 31 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यश ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पॉवर उडवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, जज करतील का? टप 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 पाण्याचा आवाज सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाला येत असणार. पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हटली का मग प्रत्येक जण मात्र आपल्या परीनं या खेळाला एन्जॉय करत असतं. जशी संध्याकाळ होईल ना युवराज, संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑफिस नंतर मात्र अनेक खरं तर आपले प्रेक्षक मायबाप त्यांच्या वेगळ्या ढंगामध्ये खरं तर क्रिकेट सोबत हा वेळ मात्र एन्जॉय करत असतात. क्रिकेटची ही एक वेगळी मजा. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आई जननी माता चषक 2024 पर्व क्रमांक 2 मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ती 3. रिमझिम पाऊस आणि रिमझिम पावसासोबत क्रिकेटचा हा खेळ पुढ्यात टाकलाय. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. दादा सौरव गांगुलीची आठवण करून देणारा हा ऑफ साइडला कव्हर ड्राइव्ह. इट्स अ क्लासिक कव्हर ड्राइव्ह. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये द वे ही एक्झिक्यूट द बॉल. इट वॉज सो एलिगंट, इट वॉज सो ब्युटिफुल अँड दॅट वॉज लुकिंग लाईक वाव. ग्लॅमरस स्ट्रोक, अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग, ब्युटिफुल. नाव आहे सागर. सागरच्या बॅटमधून येतोय हा नयनरम्य, नयनांचे पारणे फेडणारा चौकार. सुपर बॅटिंग. एकूण धावसंख्या झाली ती 37. हाफ ट्रॅकर. इट्स अ फुल मॉन्टी. रिमझिम पाऊस आणि या रिमझिम पावसामध्ये चौकार षटकारांचा होतोय हा वर्षाव. नाव आहे फलंदाजाचं सागर आणि सागरच्या बॅटमधून येत आहेत चौकार षटकारांचे विलोभनीय, नयनरम्य, आकर्षणीय कारंजे. पहावयास मात्र मी म्हणेन प्रत्येक जण एन्जॉय करत आहेत. सुपर बॅटिंग. धावसंख्या झाली आहे ती 43. इब्लिसाचा हा वारा आणि वाऱ्यासोबत पावसाच्या रिमझिम धारा आणि याच रिमझिम धारांसोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत षटकार आणि चौकारांचे अप्रतिम कारंजे आणि आज आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅट्समन सागरच्या बॅटमधून आलेले अप्रतिम धावा आणि धावांचा वर्षाव झाला. 2 षटकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले, 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिले. एकंदरीत त्याच्या बॅटमध्ये एकंदरीत इनिंगचा विचार करायचा झाला 11 चेंडू आणि 36 धावांचं एक अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं. ही बॅटिंग जर का तुम्हाला आवडली आहे या बॅट्समन साठी सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या. 11 चेंडू आणि 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. सुपर बॅटिंग. धावसंख्या झाली ती 49 आणि 50 धावांचं टार्गेट. 50 टू विन. घागरकोंड आणि खडकवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन युवराज आमचे असतील साथी समालोचक कॉमेंट्री बॉक्स मधून थेट खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स कडे जातील आणि हे 2 संघ जे खरं तर पहिला विजयाचा आत्मविश्वास घेऊन पुढे गेले त्या 2 संघांमध्ये होईल ती नेक्स्ट मॅच क्रमांक 4. ओ टू युवराज. थँक्यू सो मच नितेश भोईर सर. चला खडकवाडी चॅम्पियन्स आणि घागरकोंड दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल.
घागरकोंड आहे आमच्या सोबत आणि खडकवाडी चॅम्पियन्स दोन्ही संघ एक एक विजय प्रस्थापित केलेला आहे. समीर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड इज द कॉल बाय घागरकोंड अँड टेल इट इज खडकवाडी चॅम्पियन्स. अभिनंदन. टॉस तुम्ही जिंकला. पहिला सामना अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही जिंकलात आणि काय सांगाल एकंदरीत ज्या पद्धतीने वातावरण आहे, ज्या पद्धतीने क्रीडांगण अनेक वेळा तुम्ही टेनिस बॉलचे सामने इथे खेळले असाल, आज फॉर्मॅट थोडा वेगळा आहे, थोडा गेम थोडा वेगळा असेल. अगेन्स्ट घागरकोंड डिसिजन आणि त्यामागचं कारण? पहिले आम्ही बॅटिंग करू, कारण की फिल्डिंग थोडीशी डाऊटफुल होतं आम्हाला वाटते, कारण की चेसिंग कमी होतं आहे. आम्ही बॅटिंगला जेवढे स्कोअर करता येईल तेवढ्या बॉलरला पण चान्स मिळतो की तुम्ही रन स्कोअर कमी धावा. त्यामुळे पहिले आम्ही बॅटिंग करायचा निर्णय घेऊ. आणि काही चेंजेस तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये? नाही, सेम टीम. ऑल द बेस्ट तुम्हाला. घागरकोंड संघाचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. टॉस तुमच्या विपक्ष राहिलाय, तुम्हाला बॉलिंग केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही पहिले जास्तीत जास्त धावा बनवू आणि थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्या अनुषंगाने तुमची काय रणनीती राहील ॲज अ बॉलिंग युनिट? आमची बॉलिंग चांगली आहे, त्यामुळे कमीच्या कमी रन होते नाही ह्या प्रयत्न करू आम्ही. आणि फिल्डिंग पण तशीच चांगली आहे, बघूया किती होत आहेत ते. पहिला सामना तुम्ही खेळला, ज्या पद्धतीने खेळपट्टी असेल, आउटफील्ड असेल, मध्ये मध्ये थोडंसं गवत आहे, काय सांगाल म्हणजे या क्रीडांगणाविषयी? कशा पद्धतीने तुम्हाला खेळताना वाटलं की कोणत्या बाजूला जास्त स्ट्रोक खेळले तर रन्स मिळतील, कुठे थोडंसं आउटफील्ड स्लो आहे? एकंदरीत लेगलाच स्ट्रोक चांगले पडतात, ऑफला एवढे काही जात नाहीत. बघूया कितीपर्यंत मदल होते त्यांची ती. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. घागरकोंड टीमचं कॅप्टन होते. टॉस नितेश सर झालाय आणि खडकवाडी चॅम्पियन संघाने टॉस जिंकला आणि कॅप्टनने सांगितलं की आम्ही पहिले बॅटिंग करू आणि जास्तीत जास्त धावा या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये उभारण्याचा प्रयत्न करू. तर दुसऱ्या बाजूला घागरकोंड संघ असेल, नॉकआउट ही स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला विजय हा आवाज, पराभव तुम्हाला मात्र या स्पर्धेतलं आव्हान संपुष्ट करण्यामध्ये भाग पाडेल. आणि एक चांगली लढत, रंगतदार लढत यानंतरची असेल अशी आपण आशा करूया. आणि जाऊया या प्रेझेंट मॅचकडे. आणि पुन्हा एकदा मॅचला रंग भरण्यासाठी मायक्रोफोनवर असतील ते नितेशजी भोईर सर. हॅलो. चांगला उल्लेख झाला युवराज. नॉकआउटचा हा फॉर्मॅट किंवा आपण असं म्हणूया की प्रीमियर लीगची संकल्पना जर का सोडली गेली तर आपल्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नॉकआउट हाच फॉर्मॅट आपण वापरतो, जिथे डू ऑर डायची सिच्युएशन प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे काय करायचं तुम्हाला त्या विद्यमान मॅचमध्येच करायचं आहे. जिथे जर का तुम्ही चुकलात तर तुम्ही मॅचला मुकाल आणि तुम्हाला मात्र परतीचा प्रवास हा धरावाच लागेल. आणि म्हणूनच की काय, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक टीमचा कॅप्टन एक वेगळी रणनीती आखूनच मात्र मैदानामध्ये उतरत असतो आणि अगदीच तेच आपल्याला पाहायला मिळतंय मॅचमध्ये. खरे पाहता मी म्हणेन या पहिल्या इनिंगचा खेळ जो संपन्न झाला, पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 49 धावांचं एक टार्गेट इथं मात्र सेट झालं. आणि याच 50 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये पहिले सलामीचे पहिले 2 फलंदाज आणि त्यांची फलंदाजी मात्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये किमान 20 ते 22 धावा येणं हे फार गरजेचं असणार आहे. तरच या मॅचमध्ये तुम्हाला काहीसं मात्र मी म्हणेन करता येईल, किंबहुना तुम्हाला जिंकता सुद्धा येईल. परंतु या मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 3 मध्ये 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला गावदेवी वडघर आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतीये ती टीम जननी मानई क्रिकेट संघ ओंबली. आपण पाहताय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आई जननी माता चषक 2024 या स्पर्धेमध्ये करता 16 संघांचा समावेश आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये 16 संघांचा समावेश, अशी 32 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा आज तुमच्या भेटीस येते. नवी मुंबईचं श्री गणेश रामलीला क्रीडांगण. पहिला बॉल, गोलंदाज सर्वेश क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. स्कीड झालेत, मुद्दाम झालेत का, हाही प्रश्नचिन्ह. आणि प्रश्न आले की उत्तर द्यायला मजा येते. लहानपणी बघा आपण रोलर कोस्टर खेळायचो, म्हणजे रोलर कोस्टर नव्हे तर कधी शालेय जीवनामधली वार्षिक सहल जेव्हा निघायची तेव्हा मात्र ती पावसाळ्यामध्येच निघायची, कारण जूनमध्ये शाळा सुरू व्हायची आणि जून नंतर मग कधी एका महिन्याच्या त्या खरं तर कालखंडामध्ये एक वार्षिक सहल सुद्धा असायची आणि त्या सहलीला न चुकता आपण हजर असायचो. पावसामध्ये भिजण्याचा तो आनंद, आणि तिथे आपल्याला लायसन्स सुद्धा असायचं. शिक्षक अलाउड करायचे, आपल्या घरातलेही अलाउड करायचे, किंबहुना घरातले तिथे नसायचे, शिक्षक असायचे ते आपले मॉनिटर, आणि आपला मित्र असायचा तो एक आपला मॉनिटर जो आपल्याला प्रत्येक चुकीसाठी माफ करेल. इथे हा फुलटॉस बॉल आणि पंच इशारा करतायत इट्स अ बीमर नो बॉल. नो बॉल पंचांनी दंडित केले, ते गोलंदाजाला नो बॉल असणार बीमरचा.
हाईट फॅक्टर महत्वाचा राहिला आणि पंच सांगतायत की बीमर नो बॉल +2 धावा मिळतील 3 एकूण धावसंख्या झाली ती 5 ॲट द नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट बॉलवर किती काय संधीचं सोनं करेल फलंदाज. नाव आहे बॅटर ऑन स्ट्राईक मिस्टर जयेशचा स्टान्स चांगला आहे. जयेशचं बॅटिंग स्टाईल आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. रेंजमध्ये चेंडू आले तर मात्र मैदानाच्या कोणत्याही कॉर्नरला षटकार लगावण्याची क्षमता असणारा हा फलंदाज. आता हा फ्री हिट बॉल अवे फ्रॉम द रीच अवांतर फेकलाय आणि अवांतरच घोषित केलाय. फ्री हिट कंटिन्यूज. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावर. आर्यन बांदल आमचे गुणलेखक त्यांचेही मनापासून आभार. हा बॉल फिरून मारायचा होता. बॅट अंगाचा वेध घेतोय. थोडंसं स्वतःला सावरला, आत्मपरीक्षण थोडं करावं लागेल. क्रिकेट या खेळामध्ये अनेक वेळा मी म्हणेन अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चेंडू येतात जेव्हा परफ्यूम डिलिव्हरीज म्हणजे अगदी डोळ्यांवरची नजर फलंदाज सोडत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा टायमिंग चुकतं तेव्हा चेंडू अंगाचा वेध घेतो आणि बॉल मात्र बॉडीच्या अप्पर लेवलला लागतो. अगदीच मी म्हणेन डोक्याच्या लेवलला किंवा मानेच्या साईडला किंवा शोल्डर लेवलला आणि तिथे थोडी दुखापत होण्याची शक्यता असते. रबर बॉल किंवा टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये आपल्याला नेहमी सर्रास पाहायला मिळतं आणि असं प्रात्यक्षिक आपण किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली कित्येक वर्ष पाहत आलोय. म्हणूनच की काय अशी घटना झाल्यानंतर आम्ही नेहमी म्हणत असतो की थोडं आत्मपरीक्षण करावं लागेल. चक थ्रो बॉल. चला गोलंदाजाला मात्र नक्कीच आक्षेप घेतलाय. चक बॉल घोषित केलाय. नो बॉल. या नो बॉलच्या धावा मात्र मिळतील किती ते आम्ही जरूर तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवू. येस आणि थ्रो गोलंदाज आक्षेप घेतला आणि तिथे नो बॉल डिक्लेअर केलंय. नो बॉलची ती 1 धाव आणि 2 धावा पेनल्टीच्या अशा 3 धावा या चेंडूवर मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होतील आणि एकूण धावसंख्या पोहोचतील ती दशकात 10 फन. चला आपण सचिन दादा कदम यांचा आपण सन्मान करूया. आज आयोजकांच्या वतीनं आम्ही सचिन दादांना विनंती करू अतिशय स्मितभाषी आणि कॅप्टन कसा असावा युवराज तर आम्ही नेहमी पोलादपूर तालुक्याला सांगत असतो अतिशय स्मितभाषी आणि पराभव जर का झाला तर आपल्या टीमला सांभाळणारा, विजय झाला तो संयमानं साजरा करणारा, आपल्या टीम सोबत कटिबद्ध राहणारा हा चेहरा नेहमी ज्यांना आम्ही डाऊन टू अर्थ पाहिलंय त्यांचा आम्ही सन्मान इथे करतो आणि एक यशस्वी कर्णधार ज्यांना आज मात्र अपयश आले थोडं जरूर परंतु नक्कीच हा एक खेळाचा भाग. विनोद शिर्के आमचे आयोजन कमिटीचे सदस्य त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. सचिन दादा कदम एक हाय प्रोफाईल खेळाडू आज त्यांचा सन्मान या व्यासपीठावर होत असताना पडले धडपडले थोडंसं सावरलं परंतु प्रयत्न तर झाला. जीवाच्या आखांतानं या प्रयत्नांसाठी वाजल्यात आला आणि वाजायलाच हव्या. ॲप्रिसिएशन मिळालंय. जिद्द, चिकाटी, साहस, धाडस या सर्व गोष्टी तुम्हाला खेळामध्ये पाहायला मिळतील. खेळ हेच शिकवतं आणि हीच तर या खेळाची खरं तर मी म्हणेन पहिली ओळख आहे. पडलो की कसं सावरायचं, पराभूत जरी झालो तरी सुद्धा कसं पुन्हा एकदा नव्यानं उभं राहायचं, जिंकलोस तर तो विजय तुम्हाला कसा काय साजरा करता येईल, तो कसा संयमानं साजरा करावा हेही तुम्हाला हे क्रिकेट शिकवतं. ओव्हर द विकेट हा गोलंदाज तयार आहे. फुलटॉस बॉल ट्रीटमेंट मिळायला हवी होती तशी मिळाली नाहीये कारण कन्व्हर्जन जमलं नाहीये. लोअर फुलटॉस बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पडलेत. आता पूर्ण ओलेचिंब झालेत आणि आता माखलेत सुद्धा. आणि जेव्हा जेव्हा आमच्या दृष्टिक्षेपात अशी ही माखलेली जर्सी येते एकूण धावसंख्या झाले 12. जेव्हा जेव्हा युवराज आमच्या दृष्टिक्षेपात अशी माखलेली जर्सी येते तेव्हा तेव्हा आठवण येते ती गौतम गंभीरची. कारण गौतम गंभीरची ती माखलेली जर्सी त्यानं मिळवलेली ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि भारतीय संघानं खरं तर मिळवलेला तो विजय. परंतु आपल्याला आठवतं काय तर आपल्याला आठवतं तो महेंद्रसिंग धोनीनं मारलेला शेवटचा षटकार.
क्रिकेट या खेळाचं हे वैशिष्ट्य आहे. खरं तर आपण याही गोष्टीचा उल्लेख करूया. संघर्ष केला कोणी तर गौतम गंभीरनं. आज BCCI खरं तर जगातल्या सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट मंडळानं या गोष्टीची नोंद घेतली. आणि प्रशिक्षक कसा असावा, मुख्य प्रशिक्षक म्हणून खरं तर गौतम गंभीरची, ज्याच्याकडे कधीच आम्ही हार मानताना त्याच्याकडे आम्ही कधीच पाहिलं नाही. म्हणजे अर्थातच नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, त्याच्याकडे आम्ही गेले कित्येक वर्ष पाहतोय. तोच गौतम गंभीर आज भारतीय संघाचा प्रशिक्षक ठरलाय. वेळ लागेल परंतु तुमच्या नावाची दखल जरूर होणार. तेच काहीच आपल्याला पाहायला मिळालं. आपण मॅचवर फोकस करूया. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सागर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ज्यानं मगाशी फलंदाजी करत असताना आपण फलंदाजी त्याची पाहिली. 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. तोच गोलंदाजी मग करतोय. पुन्हा एकदा धमाल. हा बॉल ताकदीनं सजवलाय, बहरलाय आणि हा षटकार सीमा रेषा पार गेलाय. ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन बॅट्समन समीरचं आपण पाहतोय. आणि त्या ताकदीनं समीरनं हा फटका सजवलाय. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करणारा हा खरं तर रबर बॉल फॉर्मॅटमध्ये टिपिकल फ्रंट फूट पुलचा हा षटकार आलाय. षटकारांना एकूण धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 19 या आकड्यावर. 19 ऑन द स्कोर बोर्ड. दुसरं षटक क्रमांक सुरू आहे. ते सागर बॉलिंग ट्रॅकवर होतं विकेट. इथे संधी होती, टायमिंग जमलं नाहीये. सर्वेश आहे, झेल टिपतील का? झेल इथे टिपण्याचा प्रयत्न. जमीन दोस्त झालेत, पडलेत, स्लिप ऑफ झालेत. काय करू आणि काय नको असं झालंय. थोडं जलद गतीनं गती वाढवावी तर पायांचा कंट्रोल ढासलतोय. थोडं चेंडूवर नजर ठेवावी. आकाशाचा रंग पांढरा, चेंडूचा रंग पांढरा. कॅमेरामॅनचं क्लीन क्लिअर टेलिकास्ट पहा. आणि या GTCच्या माध्यमातून आपण पाहतोय हे लाईव्ह कव्हरेज, हे दृश्य. कुठे तुम्हाला लोणावळ्याला, खंडाळ्याला कुठे जायची गरज नाही. कुठे तुम्हाला खरं तर मी म्हणेन अशा ठिकाणी जायची गरज नाही जिथे तुम्हाला नेहमी रोलर कोस्टर पाहायला मिळतात. या मॅच मध्ये, या क्रीडांगणावर तुम्हाला रोलर कोस्टर पाहायला मिळतील. अनेक असे दृश्य. इथेही 99 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला तो क्षेत्ररक्षक बहाल पुन्हा एकदा ते बचावले. इथे तुमचे रेग्युलर स्पोर्ट्स शूज काम करणार नाहीयेत. इथे तुम्हाला हवेत ते खरं तर थोड्या नखा असलेले, ते फुटबॉलमध्ये जे स्टड्स आपण वापरतो ना, ते टाईपमध्ये अगदी 350-400 रुपयामध्ये स्वस्त दरामध्ये मिळून जातं. कारण मुंबई हे व्यापारी शहर आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक खरं तर बाजारामध्ये हे शूज तुम्हाला सहज मिळणार. एखादा स्पोर्ट्स शॉप तुम्ही मध्ये गेलात, स्पोर्ट्स शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला पावसाळी शूज मिळणार. आणि इथे हा फटका सजवलाय. येतोय हा अप्रतिम कलात्मक षटकार. ऑफ साइडला ड्राइव्ह करणारा बॅट्समन समीरच्या, जयेशच्या बॅटमधनं अजून एक षटकार. सुपर बॅटिंग. डोंट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स यू, असाच हा फटका पाहिला. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचं हे लाईव्ह थेट प्रक्षेपण पहा. बॉल साहिलनं कशा पद्धतीनं आमच्या कॅमेरामॅननं कॅप्चर केलंय. आणि सर्व दृश्य हँडल करत असताना आमचे टेक्निकल एक्सपर्ट, आमचे धीरज भोईर हे संपूर्ण खरं तर कम्प्युटरला मॅनेज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखादा छंद जोपासावा त्याच्यामध्ये मात्र नक्कीच तुम्हाला मोर दॅन 100% द्यावे लागतात. ओ हाही बॉल नाद निनादला. मंदिरातील मृदुंगाचा आवाज, समोर भूमीतील रणशिंगांचा निनाद आणि क्रिकेटच्या पटलावरील चेंडू आणि चेंडू फलीचा संपर्काने निर्माण झालेला तो आवाज. वा भाई वा, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. 34 धाबे दणाणलेत. आणि म्हणूनच की काय, धावांसाठी धावाधाव जी सुरू आहे ना, आता धावफलकासाठी धावाधाव सुरू आहे. 2 षटकं झाली, एकूण धावसंख्या झाली ती 34 आणि आता 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 16. 6 चेंडू 16 धावात काय होईल, काय या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, किंवा या मॅचचा रिझल्ट काय येईल. 6 ला 16 काढायचे. थोडं गती वाढवा. चला टीम मीटिंग नको सर्वेश. ऑल टीम मेंबर्स लवकर सेटअप करून घ्या प्लीज. मेक इट लिटल फास्ट. घड्याळामध्ये 11:37 झालेत. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्सना आम्ही लगेच सांगू की आपण सज्ज राहा.
टीम खडकवाडी चॅम्पियन्स जे टॉस जिंकलेत बॅटिंग करण्याचा त्यांनी धाडसी डिसिजन घेतलाय. हा धाडसी डिसिजन नाही आहे, पहिली मॅच ते खेळले, पहिल्या मॅच मध्ये त्यांच्याकडे बॅटिंग आली कारण ऑपोजिट टीमनं पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली होती. पहिल्या मॅच मध्ये काय अनुभव आला, तर पहिल्या मॅच मध्ये हा अनुभव आला की पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जर का एक सन्मानजनक एक फायटिंग टोटल जर का उभारली तर मॅच जिंकता येते. आणि तोच अनुभव पुढे घेऊन मात्र या मॅच मध्ये त्यांनी खरं तर डिसिजन बदललाय आणि या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतला कारण टॉस त्यांच्याकडे आला. त्यांच्या विरोधात खेळ साकारतील आपल्याला पाहायला मिळेल ती टीम घागरकोण. याही टीमला आम्ही सांगू की आपण सुद्धा सज्ज राहा. सोनू आणि याच सोनूवर भरोसा आहे कॅप्टनचा. ओ पडले, धडपडले, सावरलं, थांबवलं त्याला. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंट इच अदर, राईट? क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू कमांड, कॉम्प्लिमेंट, हाऊ यू कोऑपरेट. क्या बात आहे. इथे धावसंख्या उभारली गेली. तब्बल 1 शॉट आणि किती धावा, तर फक्त 2. 1 शॉट. आता धावा हव्यात 5 चेंडू आणि 14. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच मध्ये तुम्हाला हे सातत्यानं पाहायला मिळेल. पावसावर आपण बरंच बोलत असतो. पाऊस हा सर्वांचा आवडीचा विषय. शालेय जीवनामध्ये निबंध 10 मार्कचा निबंध असायचा आणि सर्वात सोपा विषय काय, माझा आवडता ऋतू. आणि ऋतू कोणता, तर 10 पैकी 9 विद्यार्थी काय घेतील, तर माझा आवडता ऋतू तो म्हणजे पावसाळा. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 balls to go and required 14 to win. बॉलिंग ट्रॅकवर सोनू. हा बॉल पुढ्यात टाकला, पुढ्यात उचलला, फेकून दिला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करत असताना क्रॉस पॅडेड स्ट्रोक आहे आणि झालाय कॅच ड्रॉप. आणि पडले, तडपडले, धडपडले. काय घडतंय, रिमझिम पाऊस आणि रिमझिम पावसामध्ये ओलसर विकेट आणि तिथे सुद्धा आपल्याला मी म्हणेन एक खेळाडू मात्र मैदानामध्ये कोलॅप्स होताना आपल्याला पाहायला मिळाले. छत्री घेऊन जा, लगेच छत्री घेऊन जा. पहा आपल्या स्क्रीन मध्ये पाऊस आणि या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये खर तर या खेळातली मजा. पावसामुळे किचकिच चिखलाची, पावसामुळे हिरवळ डोंगरांची, पावसामुळे आवाज धबधबांचा, पावसामुळे सुरुवात या सुगीची, पावसामुळे नदी तुडुंब भरते. आणि अशा पावसामध्ये खेळ साकारत असताना मात्र या खेळातली मजा, हा खेळातला आनंद, पावसाच्या पाण्यातनं मात्र नक्कीच खेळ तर सुरू आहे. परंतु मैदानामध्ये जिथे पाणी थांबलंय, ओलसर विकेट आहे, कॉन्क्रीटची विकेट, त्याच्याबरोबर आपण संपूर्ण मैदान जिथे चिकट आहे ही हा सरफेस, तिथे मात्र अनेक खेळाडू मात्र पडताना धडपडताना पाहायला मिळाले. एकंदरीत किती धावा निघाल्या त्या आपण जरूर पंचांना आम्ही जरूर थोडंसं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. या धावा किती निघाल्या, एकूण मला वाटते 4 निघाल्या असाव्या. 4 धावा मात्र कंप्लीट झाल्या. 4 रन्स. रिमझिम पाऊस आणि क्रिकेट, ओलसर कॉन्क्रीट विकेट आणि क्रिकेट, संपूर्ण हिरवल प्रेक्षकांची वर्दल आणि क्रिकेट, शीतल निर्मल थंडगार हवा आणि क्रिकेट. कधी तिथे क्षेत्ररक्षक स्किट होतील, पडतील, धडपडतील, स्वतःला पुन्हा एकदा सावरतील, ते क्रिकेट. कधी गोलंदाजाच्या हातातनं चेंडू निसटेल, कुठेच तरी पडलेल, कुठेच तरी आदलेल, तिथे हास्यास्पद एखादं दृश्य आपल्या नजरेस येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये चिंब भिजलेले आमचे सर्व खेळाडू आणि या रिमझिम पावसासोबत खेळातली एक वेगळी मजा आपण जरूर एन्जॉय करतोय. द गेम ऑफ रबर बॉल क्रिकेट. इथेही पहिला फलंदाज कॉल दिला, दुसरी धाव कंप्लीट झाली आणि 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पुढे जात असताना 42 या आकड्यावर 3 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. बरसणाऱ्या पावसासोबत विचारांचे द्वंद्व सुरू आहे आणि खर तर या विचारांचे द्वंद्व आज का सुरू आहे, कारण दोन्ही संघांना जिंकायचं आहे. जो आपली गुणवत्ता सादर करेल तोच जिंकणार. विजयाचे झुंबर आकाशातून बरसले खरे, परंतु काही पहिल्या 2 संघांना गवसले नाहीयेत. आता या संघांपैकी कोण जिंकेल, जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल
तो खरं तर स्पर्धेतनं बाहेर सुद्धा जाईल. वातावरणात ढगांची आणि पावसाची लयबद्धता आणि क्रीडांगणावर लाईन लेंथ आणि स्पीडची लयबद्धता आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सोनू. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. सागरनं स्वतःला सावरलं. चेंडूला उचललं, फेकलं. या धावा कंप्लीट झाल्या. 2 आता 2 ला धावा हव्यात त्या 6. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त जबरदस्त मॅच रंगतीये. निसर्गाच्या हिरवाईनं नटलेला हा परिसर, हे क्रीडांगण, आणि अशा या रिमझिम पावसामध्ये आणि हिरवळीमध्ये क्रिकेट या खेळाला आपण साकारलाय. 2 चेंडू आणि 6 धावा असं इक्वेशन असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. या धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी वडघर, त्यांच्या विरोधात टीम ओंबली. हा बॉल अवे फ्रॉम द रीच. आता 2 चेंडू मध्ये 5 काढायचे आहेत. 2 चेंडू 5 धावांची अजूनही गरज आहे. 5 धावा म्हणजे एखादा मोठा फटका, एखादा चौकार किंवा एक षटकार आला तर मॅच फिनिश करता येईल. परंतु ते घडेल का? रिमझिम पाऊस पडतोय जरूर. इथे मात्र फटका फसलाय, डाऊन द ग्राउंड गेलाय. एकच धाव मिळाला. पाण्याच्या डबक्यामध्ये चेंडू थांबलाय. इथेही 1 धाव मिळणार. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मॅच आवडली आहे. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी, आपल्या स्पर्धेसाठी. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, अळगत स्पर्शून जाई वारा. आता स्पर्शून जाणारा हा वारा मात्र नक्कीच विजयाचा उत्साह वाढवतोय. पराभवाची भीती सुद्धा वाढतीये. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट. कंपल्सरी 3 धावा काढाव्याच लागतील. एक चेंडू 3 धावा. धावा डिफेंड करू शकेल का गोलंदाज सोनू? धावांची धावा धाव, विजयाचा उत्साह, पराभवाची भीती, या त्या मधलं अंतर, या 2 गोष्टींमधलं अंतर म्हणजे हे क्रिकेट. या क्रिकेटसाठी, या खेळामध्ये धावांची धावा धाव सुरू आहे दोन्ही खेळाडूंकडनं. नाव आहे एका बाजूला जयेश आणि समीर. दोन्ही फलंदाज तग धरून उभे आहेत. फायनलचा मॅचचा सामना जसा रंगावा, जसा अपेक्षित असावा, तसा मात्र या पहिल्याच मॅच मध्ये रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. 1 चेंडू आणि 3 धावा. बॅट्समन ऑन स्ट्राइक मिस्टर जयेश. विल ही बी एबल टू डिलिव्हर अ बॉलर? सोनू विल मेक हिज नेम ॲज अ बॉलिंग युनिट. आणि हा येतोय षटकार. हा षटकार नाहीये तर हा आहे विजयी षटकार. आणि विजयाचा पहिला मुहूर्त मेढ रोवलाय तो बॅट्समन जयेशनं. व्हाट अ मॅच दॅट इज. इट्स अ मॅग्निफिसंट थ्रिलिंग मॅच. बॅटिंग युनिट टीम गावदेवी वडघर, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. बेधडक आणि बेधुंद, सो ब्युटिफुल. इट वॉज इलेगंट अँड ए फॅन्टास्टिक इन. सुपर एंड झालाय. वडघर टीमने विजय मिळवलाय आणि अभिनंदन अभिनंदन. व्हेरी हार्ड लक टीम ओंबली. आणि या मॅच मध्ये एकंदरीत जयेशच्या बॅटमध्ये धावा आपण पाहिल्या. पहिल्या इनिंग मध्ये 36 धावा उभारल्या. त्या फलंदाज सागरनं त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना फिटनेस ॲथलेट मिस्टर जयेशच्या बॅटमधनं